श्री गुरुचरित्र अध्याय 3 श्री गणेशाय नमः। येणे परिसिद्ध मुनी सांगता झाला विस्तारणी संतोषोनी नामकरणी विनवित से मागुती जय जय अजय सिद्ध मुनी तू तारक या भावारणी भवारणी संदेह होता माझ्या मनी अजितुआ फेडीला ऐसे श्री गुरु महिमान तुम्ही निरोपिले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझे निधर्मे स्वामी या कवणे ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कोठे ग्रासू हो आता तुमचा दासू म्हणून चरणी लागला कृपानिधी सिद्ध मुनी तया शिष्य आलिंगोनी आशीर्वचन देवनी सांगे श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले भक्ती मुक्ती परमार्थ जय जय वांची मनी अर्थ त्वरित वय साधंत गुरुचरित्र ऐकता धनार्थी आसी अक्षय धन पुत्र पौत्रादी गोधन कथा ऐकता होय जाणे ज्ञान सिद्धी तत्काळी जे भक्ती समस्त एक पठती ऐकती मनुष्य लोक काम्य होय तत्कालिकनी पुत्रिका पुत्र होती ग्रह रोगा दी पीडन न होत व्याधी कधी जाण जरी मनुष्य असे बंधन त्वरित सुटे ऐकता ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरमसी ब्रह्म हत्यादी पापनाशी एक चित्ते ऐकता ऐतुके ऐकोनी ते अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्ध मुनी साक्षात्कारी गुरुमूर्ती भेट लागी मज जगज्योती होती वासना मज चित्ती गुरुचरित्र ऐकावे गुरुचे महिमान एकोमुखानी सांगिजे स्वामी विस्तारुणी अंधकार अस्तारजनी सूर्योदया परी करी इतुकी अवसरी सिद्ध योगी अभय करी धरुनिया सव्य करी घेऊनी गेला स्वस्थाना अमरजा संगम विमरती जैसा ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वती बैसोनी सांगे ज्ञानोदय ऐकोनी सिद्धाचे वचन संतोषे नामधारक गहन क्षणक्षणा करी नमन करुणा वचने करुणिया जी मी संसार सागरी बुडलो तापत्रय पुरी भक्षिले क्रोधादी जलचरी अज्ञान जाळे वेष्टिलो ऐशी कृपा उपजवोनी विरवितसेन नामकरणी मस्तक सिद्धाचे चरणी न्यासिता झाला तये काळी तव बोलिले सिद्ध मुनी उठवितसे आश्वासोनी न धरी चिंतामणी साकडे फेडीन तुझे आता जासी नाही दृढ भक्ती सदा दैन्ये कष्टती श्री गुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनी संशय धरुणी मानसी श्री गुरु काय देईल मनसी त्यागुणे हा भोग भोगिसी नाना चित्ते व्याकुळिता सांडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार ऐसा देव कृपा सागर तुझन उपेक्षी सर्वथा ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सांडून एक चित्ती ध्याय पदांबुज श्री गुरुचे स्वामींनी निरोपिले जे सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागला असे केवळ चरित्र ऐकावे श्री गुरुचे गुरु त्रिमूर्ती ऐको कानी का अवतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारुणी मनोनी चरणी लागला मग काय बोले योगींद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसा तुवा उत्साह विला हिंडता आलो सकळ क्षणी नव्हे कवणा ऐशी मती गुरुचरित्र न पुसती तू ते दाखविले आजी आम्ही जासी इह परत्रीची असे चाळ त्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करून या दृढ एक चित्ते ऐकी जे तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून बुद्धी झाली उंचा निश्चय मनी मानी माझा वाचा लाधेल चारी पुरुषार्थ गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र संमत जाणू अवतार झाला त्रयमूर्ती आपण धरुणी कर्ण वेश कलियुगी कार्य अवतार होऊनी येती हरिहर उतरावया भूमीचा भार भक्त जन तारावया एका वेगळे ना एक न होती कारण अवतार होती भूमीचा भार फेडती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्ष आता तुझ अंबरीश म्हणजे द्विज एकादशी व्रताची एकाज विष्णुसी अवतार करविले द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय करी दृढ व्रत हरिचिंतन सर्व काळ असो त्याची या व्रतासी भंग करावया आला ऋषी अतिथी होनी द्वादशीसी पातला मुनी दुर्वास तो ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक अंबरीशास पडला धाक केवी घडे म्हणून या ऋषी आले देखोनी अंबरीशास अभिवंदोनी अर्घ्य पाद देवोनी पूजा केली उपचारे विनवितसे ऋषेश्वरासी शीघ्र जावे स्नानासी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया ऋषी जावनी नदीसी अनुष्ठान करीती विधीसी विलंब लागता तयासी आली साधन घटिका व्रतभंग होईल म्हणून पारणी केले तीर्थ घेऊनी नाना प्रकार पक्वांनी पाक केला ऋषीसी तव आले दुर्वास देखा पाहुनी अंबरीशाच्या मुखा म्हणे भोजन केले सिका अतिथी ऋण दुरात्मया शाप देता ऋषेश्वर द्विजय स्मरला शारंगधर करावया भक्तांचा कैवार टाकून आला वैकुंठा शापिले ऋषीने द्विजासी जन्मावे गा अखिल यनिसी तव पावला ऋषी केशी येऊनी जवळ उभा ठेला मिथ्या नव्हे ऋषीचे वचन द्विजय धरिले श्री विष्णूचे चरण भक्तवत्सल ब्रीद जाण तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुवा शापिले अंबरीशासी राखीना आपल्या दासासी शाप आम्हासी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमी भार कारण असे पुढे म्हणत असे परोपकार संबंधीसी शाप द्यावा विष्णुसी भूमी भार फेडाव्यासी कारण असे म्हणून या ऐसे विचारुनी मानसी दुर्वास म्हणे विष्णुसी अवतारुणी भूमीसी नाना स्थानी जन्मावे ऐसे 10 अवतार झाले करणी असेल तुवा ऐकिले महा भागवती विस्तारले अनंत रूपी नारायण कारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे आणि एक सांगेन तुझा विनोद झाला असे सहज अनसुया त्रिची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रयमूर्ती अवतरले कपट
वेश धरुणी आले पुत्र जाहले तियेचे नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरोपिलिसी देव येती कपटवेशी पुत्र जाहले कवणे परी अत्री ऋषी पूर्वी कवण कवणापासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवण विस्तारुणी सांगमज म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोरस कला अभिष्टे लादती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनाम धारक संवादे अंबरीश व्रत निरूपणम नाम तृतीयोध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।